नमस्कार सीमा. नमस्ते अंजली. हे जे पीनट बटर सँडविचचं जे डोनेशनचे प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी थोडी आम्हाला माहिती हवी होती. की हे प्रोजेक्ट जे चालतंय हे ही कल्पना कशी सुचली सँडविच डोनेशनची? सगळ्यात आधी मी तुमचे खूप आभारी आहे मला इथे बोलवण्याबद्दल आणि मराठी शाळेचं बऱ्याच वर्षापासून मी हे काम बघतेय तर खरंच खूप छान आणि मला इथे बोलवण्याबद्दल सगळ्यांचे आभारी. ही कल्पना नवीन नाही आहे. मराठी विश्वांकुरच्या अंडर हा प्रोजेक्ट आधीपासून चालू होता. काही कारणास्तव तो बंद पडला होता. तर आता फक्त आम्हाला एक छान जागा मिळाली जे आमचे सँडविचेस घ्यायला तयार होते आणि म्हणून हा प्रोजेक्ट परत सुरू झाला. पण नवीन नाही या कल्पना, मराठी विश्व आधीपासूनच इम्प्लिमेंट करत होतो. ओके ओके. मग हे जे सँडविचेस तुम्ही बनवता कुठं आणि कुठे डोनेट करता एक्झॅक्टली? तर हे सँडविच जे कोणी स्पॉन्सर करणार आहेत त्या आठवड्यात, तर आम्ही महिन्याला असे 2 इव्हेंट करतो. पण कोणी आणखीन जर त्यांना काही कारणास्तव स्पॉन्सर करायचं असेल तर आता जसं त्यांच्या मुलांचे वाढदिवस आहे किंवा कोणाच्या मेमरीमध्ये त्यांना डोनेशन जायचे आहेत तर जे कोणी स्पॉन्सर करतात त्यांच्याच घरी ते होस्ट करतात आणि ते सगळं सामान आणतात आणि आम्ही त्यांच्याच घरी सँडविच बनवून मी किंवा जे कोणी अवेलेबल असेल तर आम्ही ते सेंट पीटर्समध्ये ड्रॉप करतो. ओके, म्हणजे तुम्ही असा ग्रुप आहे की जो डोनेशन द्यायला तयार आहे त्यांच्या घरी जाऊन तुम्ही बनवून नेऊन देता. ओके, मग ही जागा निवडण्यासाठी तुम्ही अगोदरच माहिती होती का या जागेची माहिती माझ्या मुलीच्या पियानो टीचरकडून मिळाली. ती एकदा फ्री होल्डच्या एका चर्चमध्ये ती परफॉर्म करायला गेली होती आणि तिथून त्यांच्या ओळखीतून मला हे दुसरं एक चर्च मिळालं जे डोनेशन्स घेतात आणि ते गरजू लोकांना ते दर बुधवारी आणि गुरुवारी देतात. ओके, तर तुम्ही किती फ्रिक्वेंटली बनवता साधारण? तर साधारण आम्हाला महिन्यातून 2 जण तर स्पॉन्सर करतात आणि 2 इव्हेंट तर पक्के असतात आणि जर कोणाला एक्स्ट्रा मधून काही ऍड करायचे असेल तर आम्ही आठवड्यातील 3 वेळा पण करतो कधी कधी. महिन्यातून 3 वेळा आठवड्यात. ओके, तर मग आता समजा शाळेच्या मुलांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घ्यायची असेल तर काय काय करू शकतात? म्हणजे ते फक्त सँडविचेस डोनेशन घेतात की काही अजून डोनेशन घेतात? तर आज जसं तुम्ही मराठी शाळेने केलाय तो एक प्रकार आहे. नक्कीच तसं एकत्र येऊन ही मुलं सँडविचेस बनवून बुधवारी किंवा गुरुवारी ते डोनेट होणार. दुसरा प्रकार म्हणजे तिथे स्वतःहून जाऊन मुलं करू शकतात त्यांना मदत. पण फक्त आहे की त्यांचं बुधवार गुरुवार 10 ते 1 पर्यंत त्यांना गरज असते व्हॉलेंटिअर्सची. तर तेव्हा मुलं शाळेत असतात. पण उन्हाळ्यात ही मुलं नक्की जाऊन तिथे जाऊन करू शकतात आणि खूप व्यवस्थित त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. मुलं त्यांच्या 2nd फ्लोअरवर हे सगळे बॅगा बनवतात आणि मग खाली लोक येऊन ते खाली दुसऱ्या मजल्यावर ते घेऊन जातात. तर दुसरा हा एक प्रकार आहे. तिसरं, माझी मुलीने शाळेमध्ये जे हायस्कूलचे मुलं आहेत ते त्यांचा क्लब बनवू शकतात आणि त्या क्लब थ्रू ते डोनेशन देतात. पण ते आता तिथे शाळेत सँडविच नाही बनवू शकत. तर मग ते काय करतात, एक सिरियल बार, पाण्याची बॉटल, हायजीन प्रॉडक्ट्स जसं टूथब्रश झालं, सोप झाला, छोटेसे शॅम्पू, कंडिशनर. आता हे विंटरचा टाइम होता म्हणून त्यांनी ग्लव्स आणि हॅट असे त्या बॅगमध्ये टाकले आणि मग मी त्यांना जेव्हाही मी जाते तेव्हा तिथे ते डिस्ट्रीब्युट करते. आणि यासाठी मुलांना म्हणजे जर त्यांनी आम्हाला येऊन अप्रोच केला किंवा डायरेक्टली सेंट पीटरला तर माझ्याकडे पण त्यांचे फॉर्म्स आहेत. तर मी त्यांना त्याचे व्हॉलंटिअर आवर्स देऊ शकतात. मला हा प्रश्न होताच की मुलांना काही ह्याचे क्रेडिट्स मिळतात का? हो, नक्कीच मुलांना क्रेडिट्स मिळतात ह्याचे. आणि जरी आम्ही जे करतोय कोणाच्या घरी जाऊन मालबोरो मॉर्गनविल एरियामध्ये जर कोणाला मुलांना यायचं असेल त्या दिवशी कोणत्याही बुधवारी खूप लहान असेल तर नक्की आई वडील कोणा त्याच्यापैकी एक जण असायला पाहिजे आणि मग ते मुलांनी मदत केली तर त्यांना 1-2 तासाचे जे काय ते सँडविचेस बनवल त्यांना नक्की माझ्याकडे फॉर्म्स आहेत सेंट पीटर्सचे तर मी सही करून देऊ शकते. ओके, तुझी माहिती उपयुक्त नक्कीच आहे. आणि असे मुलांना पुढे गेली तर शाळेतली मुलं सुद्धा इन्व्हॉल्व्ह होऊ शकतील. हायस्कूलची मुलं जास्त करून इन्व्हॉल्व्ह होऊ शकतील की ज्यांना क्रेडिट्स वगैरे पण मिळतील आणि थोडंसं समज येते समाजामध्ये जाण्यामध्ये. तर थँक्यू सो मच. आभारी आहे तुझी खूप खूप. थँक्यू.